डान्स आवडायचा लहानपणापासून, तर डान्समध्ये मी खूप बक्षिसं मिळवली लहानपणापासून. कोकणातला गणेशोत्सव म्हणजे एकदमच धमालच असते, शब्दच नाही आहेत इतका डान्स आवडतो करायला. आणि डान्सशी रिलेटेड म्हणजे मी वयाच्या 3ऱ्या वर्षीपासून डान्स करते. मी शिकले नाही आहे पण मी डान्स करते. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. गणेशोत्सव येत आहे आणि त्याच निमित्तानं स्टार प्रवाह एक भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या भेटीला घेऊन येणार आहे, ज्याचं नाव आहे स्टार प्रवाह गणेशोत्सव 2024. आणि एक एव्हरग्रीन ब्युटी माझ्यासोबत आहे, म्हणजेच किशोरी ताई. ताई, कशा आहात? एकदम मस्त, छान, मजेत. अगदीच. नेहमीच तुम्ही एनर्जेटिक असतात. इव्हेंट्समध्ये तुमचे स्किट्स म्हणा किंवा सिरियल्स म्हणा, त्यामध्ये तुमचा प्रत्येक लुक खूप एनर्जेटिक असतो. सो यामागचं रहस्य काय? बी हॅपी अँड लिव्ह अँड लेट लिव्ह. जगा आणि जगू द्या, आनंदी राहा, बस तसंच तेच आहे. अगदीच. पण गेले कित्येक वर्ष तुम्ही स्टार प्रवाहाशी जोडलेले आहात आणि प्रत्येक कार्यक्रमात तुमचा काही ना काही परफॉर्मन्स असतो. सो यावेळी काय सरप्राईज असणार आहे प्रेक्षकांसाठी? यावेळी गणेशोत्सव फेस्टिवलमध्ये मंगळागौरीत आमचं पार्टिसिपेशन आहे आणि बऱ्याच दिवसांनी असं मंगळागौर खेळता येते, तर त्याच्यामुळे खूप बरं वाटतं आहे, मजा येते. आणि सगळ्याच आपल्या मैत्रिणी आहेत इथे. अख्खा स्टार प्रवाह परिवारच आहे. आणि माझा आणि हर्षदा खानविलकर हिचा एकत्र सोबत आमचा डान्स आहे. आमच्याबरोबर शिवानी सुर्वे आहे, बऱ्याच आर्टिस्ट आहेत. आणि मेन म्हणजे मी आणि हर्षदाचा जो ॲक्ट आहे तो एकत्र आहे. सो खूप मजा येते करायला. अगदीच. आणि हर्षदाताई आणि तुम्ही एकत्र असणार म्हणजे धमाका होणार आहे. सो आम्ही एक्सायटेड आहोत. पण आत्ता रिहर्सलला किती दिवस झाले आणि त्यांच्यासोबत कोऑर्डिनेशन कसं सुरू आहे डान्स करताना? कोण पटाई तर डान्समध्ये, किंवा तुमचा डान्सशी कसा कनेक्शन आहे? डान्स किती आवडतो? डान्स मला म्हणजे प्रचंड अनलिमिटेड, मला काही शब्दच नाही आहेत इतका डान्स आवडतो करायला. आणि डान्सशी रिलेटेड म्हणजे मी वयाच्या 3ऱ्या वर्षीपासून डान्स करते. मी शिकले नाही आहे पण मी डान्स करते. स्टेजवर चिखलवाडी गणेशोत्सव मंडळाच्या स्टेजवर जिकडे बरेच ॲक्टर्स त्या स्टेजवरूनच मोठे झाले आहेत, तर त्याच्यामुळे मी पण म्हणेन की तिकडेच मोठी झाले. तर तिकडे पण गणेशोत्सव फेस्टिवलमध्ये मी डान्स करायचेच. आणि आता बऱ्याच वर्षानंतर स्टार प्रवाहामुळे आम्हाला ही संधी मिळते आहे की स्टार प्रवाह आम्हाला प्रत्येक गोष्टीत एक म्हणतात ना, एक फॅमिलीसारखं आम्ही स्टार प्रवाहामध्ये आहोत. आणि दरवर्षीच्या गणेशोत्सव फेस्टिवलमध्ये किंवा अवॉर्ड फंक्शनमध्ये आम्ही काही ना काहीतरी करतो. सो आहोत आम्ही आता. पण तुम्ही म्हणालात की 3 वर्षापासून तुम्ही परफॉर्म करताय. सो इतकं सगळं स्टेज परफॉर्मन्स दिल्यानंतर लहानपणी ना छोटंसं गिफ्ट मिळालं तरी खूप मोठं वाटतं. सो तुम्हाला अशी काही बक्षिसं मिळाली का? आय एम शुअर तुम्ही खूप छान डान्स करत असाल. मी म्हणजे माझं खूप कौतुक केलं गेलं माझ्या डान्सचं. जास्त ॲक्टिंग म्हणावं तर मी ॲक्टिंग क्षेत्रात खूप उशिरा झाले, पण मला डान्स आवडायचा लहानपणापासून, तर डान्समध्ये मी खूप बक्षिसं मिळवली लहानपणापासून. सो ते एक छोटं म्हणतात ना, लहानपणीचं एक छोटं बक्षीससुद्धा तेव्हा खूप मोठं वाटतं. तर त्यामुळे मला बक्षीस मिळालं की मी आनंदी व्हायचे, पण त्याहीपेक्षा मला डान्स करायला मिळतो आहे ह्याच्यासाठी मी बक्षीस मिळो ना मिळो, पण मला डान्स करायचं आहे. मला मनापासून डान्स करायला आवडतो. अगदीच. गणेशोत्सव आला ना की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे तो साजरा होतो. कोकणात वेगळ्या पद्धतीने, मराठवाड्यात वेगळ्या पद्धतीने. तर तुम्ही जिथून आहात तिथे कसं सेलिब्रेशन असतं आणि लहानपणीच्या काही आठवणी आहेत का? मी कोकणातून आहे. कोकणातली असल्याकारणाने कोकणात गणेशोत्सव अख्खं म्हणजे कोणाला नव्याने सांगायलाच नको. कोकणातला गणेशोत्सव म्हणजे एकदमच धमालच असते. पण मी लहानपणापासून बॉर्न अँड ब्रॉटअप मुंबईमध्येच असल्याकारणाने आमचा बाप्पा असतो तो माझ्या काकांकडे असतो. सो काकांच्या घरी आम्ही एन्जॉय करायचो. नंतर मग थोडी मोठी झाले, त्याच्यानंतर नाटकात जेव्हा कामं करायला लागले तेव्हा नाटकाचे दौरे, आता कसं 2-2, 3-3 दिवसाचे दौरे असतात, पण तेव्हा मी जेव्हा नाटकात काम करायला सुरुवात केली तेव्हा एक 14 दिवस दौरा, 15 दिवस दौरा. गणेशोत्सवात तर सगळे दिवस दौऱ्यावरच असायचो आम्ही. पण मग मी नंतर जसा मला एक थोडा से आला तसं मी प्रोड्युसर्सना रिक्वेस्ट करायला लागले, पहिला दिवस फक्त मुंबईतला शो घ्या,
आणि बाकीचे नंतर पण तुम्ही डोरा करा, कारण का पहिला दिवस मला माझ्या घरचा गणपती अटेंड करायचा असतो. सो असं अगदीच पण ना ताई, गणपती बाप्पा आणि मोदक, स्पेशली उकडीचे मोदक हे एक समीकरणच आहे आणि तर तुम्हाला सुद्धा मुलं आहेत. सो प्रत्येक मुलांचं ना आईकडे किंवा घरी हट्ट असतो की ते हवं. सो तुमच्याकडे कसं वातावरण असतं आत्तासुद्धा? कोकणात उकडीचे मोदक पण असतात आणि तळणीचे मोदकसुद्धा असतात. तर आमच्याकडे नैवेद्याला शक्यतो तळणीचे मोदक पण करतो आम्ही आणि उकडीचे पण करतो. तर मला जास्त करून तळणीचे मोदक आवडतात खायला. आणि उकडीचे म्हणजे मोदक हा प्रकारच असा आहे ना की त्याच्यात तुम्ही चॉईस करू शकत नाही की हा की हा. जितके खाल तितके कमी. आणि म्हणजे माझ्या मुलांना खूप आवडतात मोदक. तर त्याच्यामुळे आमच्याकडे असं चतुर्थी असली तरी मोदक असतोच. जर अशी शर्यत किंवा एखादं रेस असेल तर ॲट अ टाईम तुम्ही किती खाऊ शकता? मी ॲट अ टाईम 4 तरी खाऊ शकते एकत्र. अगदीच ताई, पण स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव आहे, इतक्या एकसे एक भन्नाट आणि अनुभवी अभिनेत्री आहेत, पण तुम्ही अशी कुठली अभिनेत्री आहे का ज्याच्यासोबत डान्स करण्यासाठी किंवा परफॉर्म करण्यासाठी उत्सुक आहात? सगळ्याच एकसोएक आहेत. स्टार प्रवाहाच्या म्हणतात ना, नावातच स्टार्स असल्यामुळे सगळेच स्टार्स आहेत. पण मी आता हर्षदाबरोबर आय एम सो कम्फर्टेबल. आणि म्हणतात ना की जशा तू आता म्हणाली, जसं माझ्यात जशी एनर्जी आहे हे आहे सेम, म्हणजे मी म्हणेन माझंच रिफ्लेक्शन असेल ते कदाचित. सो हर्षदा आणि आम्ही इतकं दोघींना ट्विनिंग करतो की मजा येते तिच्याबरोबर मला काही डान्स बिन्स करायला. अगदीच. आणि यावेळी तुम्ही दोघी एकत्र आहात, त्यामुळे नो डाऊट काहीतरी मोठा धमाकाच होणार आहे आणि आम्ही उत्सुक आहोत त्यासाठी. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. पण जाता जाता प्रेक्षकांना काही सांगायला आवडेल का? प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की स्टार प्रवाहाने हा जो उत्तम गणेश फेस्टिवलचा कार्यक्रम आयोजिला आहे, तो आम्ही सगळे स्टार्स मिळून नुसतं तुमच्यासमोर एक नाचगाण्याचा कार्यक्रम असतो तसा सादर न करता त्याच्यातून गणपतीच्या स्टोरीज, गणपतीबद्दलची माहिती, आणि ती माहिती म्हणजे नुसती एक रटाळ माहिती नसून, रटाळ म्हटलं नाही पाहिजे खरं मी, पण एक म्हटलं ना, नुसती आपली वाचन अशी माहिती नसून ते एक परफॉर्मिंग करून माहिती, म्हणजे एक लहान मूलसुद्धा ते एन्जॉय करेल तो कार्यक्रम. लहान मुलांपासून एक आजोबा आजींपर्यंत हा कार्यक्रम सगळ्यांनी एकत्र बसून बघावा असा कार्यक्रम आहे. त्याच्यातून तुम्हाला खूप नॉलेजही मिळेल आणि त्याच्यातून तुम्हाला ज्या काही माहिती नसतात गणपतीबद्दलच्या गोष्टी त्याही तुम्हाला कळतील. आणि तुम्हाला नक्कीच आठवेल की लहानपणी ही गोष्ट माझ्या आजोबांनी सांगितलेली, ही गोष्ट माझ्या आजींनी सांगितलेली, असंही तुम्हाला काही त्यातून जाणून घेता येईल. तर हा नुसताच नाच गाण्याचा कार्यक्रम नसून हा माहितीचाही कार्यक्रम आहे. तर अवश्य बघा आणि आमच्या स्टार प्रवाहाच्या गणपतीला नक्की या. अगदीच. आणि नो डाऊट हा खूप चांगला प्रयोग असणार आहे. आम्ही उत्सुक आहोत त्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू अंकिता. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.